खासदार बजरंग सोनवणे आपल्यासोबत आहेत। बाप्पा, तुम्ही आज वाकडे कुटुंबियांची भेट घेतली। काय नेमकं कुटुंबाने आपलं व्यथा मांडली आहे? बघा, ही बीड जिल्ह्यात दुर्दैवी घटना आहे। अशा अनेक घटना घडतात, त्याच्यात ही घटना आहे। ही खून करणे, मर्डर करणे, मारून टाकणे ही थांबता थांबा नाही। दर एक दिवसाआड एक तरी जिल्ह्यात प्रकार घडतोय। तीच प्रकार असाच गुंड प्रवृत्तीचे जे गुंड पाळलेले आहेत, जे काही गुंड आहेत, हे गुंड प्रवृत्तीचे लोक 100-200चं टोळके अख्ख्या जिल्ह्यात। ही जे एकदा त्यांची एमपीटी झाल्याशिवाय ही जिल्हा सुधारणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि मी 100% लोकप्रतिनिधी म्हणून माझी पण जबाबदारी, मी 100% पोलीस यंत्रणेला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, नाही झालं तर केंद्रीय गृहमंत्र्यांना पण ही संपवावं लागेल। नाहीतर ह्याचा रेशिओ एवढा वाढतोय, एवढा टक्केवारी वाढली की कुठं म्हणजे काहीच वाटणार ते काय किडी मुंगे जसे मारतो तसे माणसं जर मारित असल्याची प्रवृत्ती कुठली। त्याच्यामुळे या प्रवृत्तीला ठेसलं पाहिजे आणि यांच्यावर एमपीटी लावून यांना याच्यामध्ये बाहेर टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। त्याच्यासाठी करणार कुटुंबाची आजच्या या प्रकारात मागणी एकच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जे आरोपी त्यांना आरोपी झाले पाहिजेत। ज्या पोलीस यंत्रणेनं आम्हाला वेठीस धरलं, जाणीवपूर्वक खोकले नावाचे जे पी आहे त्यांनी बऱ्यापैकी यांना वेठीस धरून एवढं म्हणजे हे केलं आहे की आता एक मुलगा, काय नाव तारसे नावाचा एक जो मुलगा आहे, त्याला एवढं लागलेलं असताना त्याला प्राथमिक उपचार केला असं सांगतात। रात्री 11:30 वाजता घटना झाली शनिवारी, आणि रविवारी संध्याकाळी 5ला त्याला ॲडमिट करावं लागलं दवाखान्यातून। तो आता अनकॉन्शियसमध्ये। मग जर ही पोलिसनी त्याच वेळेस त्याच्यावर उपचार करायला दिला असता तर पोलिसनी अटक करून उपचार करायचा ना। आता दुसरा एक आरोपीला अटक करून उपचार चालूच आहे त्याच्यावर। तसं ही पोलिसनी करायला पाहिजे होतं, पण जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा ही बॉसचं ऐकायचं, बॉसला विचारतो, बॉसला पुढे घ्या, आता कोण बॉस आहे, त्याचा बॉस आरोपी आहे तर त्या पीआयचा आरोपी कोण आहे तीच मला, म्हणजे या पीआयचा आरोपी बॉस कसा आहे हे मला कळणार। त्याची रेकॉर्डिंग पण आहे, ती येईल पुढे। रविवारी वाकडे कुटुंबीय आणि पट्टीवडगाव ग्रामस्थांनी सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत ग्रामीण पोलिसांना ठिय्या केला आणि त्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला। नाही, काय गुन्हा नोंद केलेला होता, त्याच्यात काही माणसाचं जी यांना संशय होता की यांनी असं हे पण याच्यात आहेत, हे लोक सर्वजण घ्या, हे याच्यात आहेत, माझ्या घरी एखादा आरोपी सापडला तर मी गुन्हेगार आहे असं म्हणणं स्वाभाविक आहे। तर त्या गोष्टीनं गुन्ह्याची नोंद करा असं म्हणत होते, पण ती तशी नोंद होत नव्हती। त्याच्यामुळे ही यांना इथं त्या ठिय्या मांडावा लागला, मला मान्य आहे। पण त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी 3 वाजता सुरू केलं आणि 5 वाजता तो गुन्हा नोंद झाला। प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? नाही, प्रशासनाला एकच मागणी असणार आहे की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्ण यांना फाशी झाली पाहिजे। आणि एवढंच नाही तर यांच्या पाठीमागे आणखी कोण कुठे यांना कोण पाठबळ देत आहे ह्यांना सुद्धा थोडासा चाप बसला पाहिजे। पोलीस यंत्रणेनं पोलिसाची ताकद ठेवली पाहिजे। पोलीसची ताकद जोपर्यंत, म्हणजे पोलीसचा जो धाक आहे तो बिलकुलच नाही। पोलीसचा धाक असला पाहिजे आणि पोलिसनं सुद्धा सत्यवादी वागलं पाहिजे। पोलीस जर एक पीआय जर एक बाजू घेत असेल आरोपीची तर ते अतिशय चुकीचं आहे। पण त्याच्यावर सुद्धा पूर्ण माहिती घेऊन सर्व जे काय खरं खोटं सगळं तपासून त्याचं मागचं रेकॉर्ड काय आहे त्या पोलीस पीआयचं हे किंवा त्याचं काढून आपण त्याच्यावर पण काय कारवाई करता येईल पोलीस प्रशासनाने मागणी करा। काल जयंत पाटलांनी विधानसभेत एक प्रश्न मांडला होता आणि त्यांनी नाव न घेता सुरेश धसांवर आरोप केले आणि त्यानंतर सुरेश धसांनी माझ्या नदी लागाल तर मी उलटा फिरलो तर अवघड होईल असं त्यांनी म्हणाले होते। काय नेमकं चालू आहे? नाही, काय चालू हे मी बघितलंच नाही, ते मला बघू द्या अगोदर, त्याच्यानंतर सांगतो काय चालू। नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते खासदार बजरंग सोनवणे। आज त्यांनी ज्ञानेश्वर वाकडे कुटुंबियांना भेट दिली आहे आणि त्यांनी सर्व या प्रकाराची माहिती देखील कुटुंबाकडून घेतली आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, पट्टी वडगाव, बीड।